सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील दहिबाव येथे दर 3 वर्षाच्या अंतराने भाविकांना ओढ लावणारी दहिबावची गंगा सध्या प्रकट झाली असून या दुर्मिळ सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पर्यटकांची आणि भाविकांची पावले आता दहिबावकडे वळू लागली आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रकट होणारी ही एकमेव गंगा म्हणून ओळखली जाते। येथील कुंडाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 12ही महिने पाणी असते, मात्र दर 3 वर्षांनी जेव्हा गंगा उतरते तेव्हा गोमुखातून पांढरे शुभ्र आणि दुधाळ पाणी प्रवाहित होऊ लागते। हा निसर्गाचा चमत्कार पाहणे ही भाविकांसाठी मोठी पर्वणीच ठरत आहे। या तीर्थक्षेत्राला मोठा आध्यात्मिक वारसा लाभला आहे। कणकवलीचे श्रद्धास्थान असलेले परमहंस भालचंद्र महाराज या गंगेच्या सानिध्यात तपश्चर्या करत असत, अशी दंतकथा स्थानिक ग्रामस्थांकडून सांगितली जाते। महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीला आता एका जागृत तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे। वाढता पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन या तीर्थक्षेत्राकडे जाणारा रस्ता पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून विकसित करण्यात आला आहे। यामुळे भाविकांना आता या दुर्गम भागातही सुलभतेने पोहोचता येत आहे। दहिबाव येथे जाण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत। दहिबाव गाव देवगड मालवण मुख्य मार्गावर असल्याने या मार्गावरून एसटी बसच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत। रेल्वेने येणारे पर्यटक कणकवली रेल्वे स्थानकावर उतरून लिंगडाळ मार्गे सहजपणे दहिबाव येथे पोहोचू शकतात। निसर्ग आणि अध्यात्माचा हा अनोखा संगम अनुभवण्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी आणि पर्यटकांनी या पवित्र ठिकाणी भेट देऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्थानिक ग्रामस्थांनी केले आहे। निसर्ग सौंदर्याने नटलेलं कोकण हे देवभूमी म्हणून ओळखलं जातं। येथील नैसर्गिक निसर्गाचे जे चमत्कार आहेत, त्याचप्रमाणे येथील असलेली विविध मंदिरं हे येथील ऐतिहासिक जे वारसे आहेत ते पर्यटनाच्या माध्यमातून प्रकाश झोतामध्ये येत आहेत। मी सध्या आहे देवगड तालुक्यातील दहिबाव या गावामध्ये पवित्र अशी गंगा प्रकटली आहे। ही गंगा दर 3 वर्षांनी या ठिकाणी येत असते। आपण या ठिकाणी पाहू शकता की या गंगेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबाबत परमहंस भालचंद्र बाबा महाराज हे ते तपश्चर्या करण्यासाठी बसायचे। त्याचप्रमाणे जे एक कुंड आहे आणि हे पाणी वर्षाच्या 12 पाणी या ठिकाणी असतं, मात्र गंगा प्रकट झाल्याचं जे समजण्यासाठी गोमुखातून ही गंगा आहे ती अवतरत असते आणि या कुंडाला जे काही पाझर फुटली जाते आणि त्यानंतर हे जे पाणी आहे हे दुधाप्रमाणे या ठिकाणी दिसत असतं आणि पर्यटक देखील हे पाहण्यासाठी येत असतात। त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने राजापूर येथे गंगा आहे त्याच पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहिबाव येथील ही गंगा आहे आणि ती गंगा प्रकट झाली असून ग्रामस्थांमधून देखील पर्यटकांना येण्याचे आवाहन आहे ते करण्यात येत आहे। विष्णू धावडे, समर्थ न्यूज, देवगड। एक आख्यायिका आहे की इथे एक साधू महाराज तपश्चर्या करायचे आणि ते जेव्हा राजापूरला गंगा यायची तेव्हा ते गंगेसाठी स्नानासाठी राजापूरला जायचे। पण कालांतराने त्यांचं वय वाढत गेलं आणि वयानुसार त्यांना राजापूरला गंगा आली होती पण जाता येत नव्हतं। तेव्हा त्यांनी गंगेला आवाहन केलं की मला का तुझ्या दर्शनासाठी येता येत नाही, तेव्हा तू मला इथे दर्शन द्यायला ये। तेव्हा त्यांच्या शब्दासाठी त्यांच्या आव्हानार्थ गंगा इथे प्रगट झाली आहे। तिथपासून गंगा इथे दर 3 वर्षांनी राजापूरला आल्यानंतर 8 दिवसांनी दर 3 वर्षांनी गंगा इथे प्रगट होते। तसेच इथे भालचंद्र महाराज इथे तपश्चर्यासाठी येऊन बसायचे आणि ते इथे तपश्चर्या करून झाल्यानंतर गंगेचं दर्शन घेताना डायरेक्ट तिकडे कणकवलीला ते प्रगट व्हायचे, अशी एक आख्यायिका आहे। तसेच इथे रेल्ला पंचक्रोशीतील किंवा इथलं कोकणातील सर्व ग्रामस्थांची भाविकांना आमची नम्र विनंती आहे की इथे एकदा येऊन या गंगा माताचे दर्शन घ्यावे। तसे इथले जे पावित्र्य आहे ते आजपर्यंत जपण्यात आले तसं ते पुढे आपणही जपावे आणि या निसर्गरम्य दहिबाव गावामध्ये ही गंगा ज्या साधू मुनीमुळे आम्हाला एक भाग्याचं एक क्षण आहे तिथं आम्हाला इथे पाहायला मिळते। नाहीतर गंगा ही हिमालयाच्या कुठे प्रगट होत नाही, पण आमचं भाग्य आहे की दहिबाव गाव हे पवित्र गावामध्ये ही प्रगट होते आणि आम्हाला तिथं दर्शनाचा लाभ मिळतो। धन्यवाद। मी संतोष पांडुरंग शेटे, राहणार दहिबाव। आपल्या दहिबाव गावात आज 2 दिवस झाले आम्हाला कळल्यावर की गंगेचा उगम झालेला आहे। आपल्या संपूर्ण जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड या ठिकाणी हे एकमेव ठिकाण आहे गंगा तिथे येते आणि रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात येते। राजापूरची गंगा आल्यानंतर आपल्या इथे 8 दिवसांनी गंगा येते आणि आता
आम्हाला परवा दिवशीच समजलं की गंगा आली आहे. गंगा आल्यानंतर गंगा कशी येते हे समजण्यासाठी आपल्या गंगेतील पाणी कायम काचेसारखं निर्मळ असतं, पण गंगा आल्यावर ते दुधाळ पाणी होतं. आणि गंगा आल्यानंतर आजूबाजूला झरे फुटतात आणि गोमुखातनं किंवा गंगेचा जो कठडा बांधला आहे त्या कठड्यावरनं ओव्हरफ्लो पाणी होतं. तर माझी सर्व भाविकांना नम्र विनंती आहे, त्या निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही एकदा जरूर भेट द्या. दहिबाव गावात आल्यावर दहिवाडी स्टॉप आहे, जे एस टीने येतील त्यांनी, त्या दहिवाडी स्टॉपजवळ उतरल्यानंतर वॉकिंग डिस्टन्स त्याचं जवळजवळ 5 ते 7 मिनिटाचं आहे. 5 ते 7 मिनिटात या ठिकाणी पोचू शकता. सर्व भाविकांना आम्ही येण्याचं निमंत्रण देतो आहे. त्याचबरोबर ह्या इकडच्या परिसराचं आणि ह्या गंगेच्या देवस्थानाचं तुम्ही त्याचबरोबर पावित्र्य राखावं. आणि सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही एकदा येऊन इथे दर्शन घ्यावं. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.